नमस्कार. सुंदर दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रीराम हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व सभ्यता यांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ अशी मानली गेलेली आहे. श्रीराम यांचे श्लोक आपल्याला उदात्तता, अद्वितीयता प्रदान करतात. या ठिकाणी रामरक्षेतील एक श्लोक मला आठवतो. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आता या शुभदिनी या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसन स्थवायचंय. अयोध्येत श्रीराम मंदिर बनवून तयार आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. आणि त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत हर्मल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पारसेकर सर. आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. या शुभदिनी गीत रामायणातील महाकवी ग दी माडगुळकर या कवींनी लिहिलेले तसेच संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीत रामायणातील एक गीत आपल्या समोर सादर करणार आहेत आमच्या हर्मल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री दशरथ नाईक सर. दशरथ नाईक सरांना हल्लीच गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या शुभदिनी अभिनंदन करायचंय. आता आपल्या समोर सादर होईल गीत रामायणातील एक गीत. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. त्यांना संगीत साथ देतील श्री मकरंद परब, श्री जिग्नेश पेडणेकर व श्री रोहन कदम. आपल्या समोर सादर होत आहे स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री स्वयं श्री राम प्रभु
स्वये श्रीराम प्रभु ऐकते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पिताचे पुत्र सांगती चरित पिताचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनेचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनेचे वाल्मीकीच्या भावमनींचे वाल्मीकीच्या भावमनींचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते फुलापरीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुलापरीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगति वीणा झंकारती संगति वीणा झंकारती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती प्रभुचे लोचन पाणावती कुशल रामायण गाते कुशल रामायण गाते सोडून आसन उठले राघव उठले
सोडून आसन उठले राघव, उठले राघव, उठून कमळिते आपुले शैशव, आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परी तो उभयानच माहिती, परी तो उभयानच माहिती, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, स्वय श्री राम प्रभु ऐकते, स्वय श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. धन्यवाद सर. गीत रामायणातील हे गीत लव किशनने रामासमोर सादर केलं होतं आणि हेच गीत आपल्या समोर सादर केलेलं आहे दशरथ यांनी, जे रामाचे पिता होते. हा दैव योगायोग यालाच म्हणावा लागेल. कार्यक्रम पुढे नेत असताना हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरांना विनंती करतो की त्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपण आपल्या घरी काय करावं याची माहिती देऊन आपले विचार या शुभ दिनी व्यक्त करावे. हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता, हायर सेकंडरीच्यो प्रिन्सिपल सौ शांभवी, सगळे इन्स्टिट्यूशनचे अध्यापक वर्ग ज्यांचो सृजन सत्कार गोवा सरकारान केलो आणि जेणे आपल्या मधुर वाणीन गदी माडगुळकरांनी बरयल्ले आणि सुधीर फडकेन म्हटलेले, स्वरबद्ध केल्ले गीत रामायणातली एक दोन चार कडवी आमच्या समोर गोड आवाजान सादर केली. ते दशरथ नायक ज्यांचो हांव मुद्दम उल्लेख करता, कारण हल्लीच गोवा शासनान तांचो गौरवूय केल्लो आसा. वी ऑल मस्ट बी प्राऊड ऑफ यू. आणि सगळे कर्मचारी सकाळपासून प्रार्थनेच्या वेळार जे एक प्रास्ताविक केले काळे सरान आणि त्याच्यानंतर एक दोन चार कडवी म्हटली. म्हाका दिसता दोन तीनच म्हटली, पण त्या कडव्यांनी हांगासरले वातावरण खऱ्या अर्थान सात्विक जाले, राममय जाल्ले आसा. अपेक्षा आसा की 22 तारखेक सगळे वातावरण राममय जावचे, पण हरमल पंचक्रोशी शैक्षणिक संकुलाच्या ह्या कॅम्पसात आजपासूनच खऱ्या अर्थान सात्विक वातावरण आणि राममय वातावरण जाल्लें आसा. राम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्याचा उल्लेख जाता, म्हणजे सगळ्या गोष्टींची मर्यादा सांभाळणारो. आदर्श राजा कसो आसचो, राम आसचो. आदर्श पिता कसो आसचो, राम आसचो. आदर्श राजा कसो आसचो, राम आसचो. आणि म्हणून आज सुद्धा निवडून आयल्यानंतर ज्या वेळार शासन करतात त्या वेळार ना आपल्याक राम राज्य हाडपाचें आसा अशें मुख्यमंत्री अनेकदा म्हणटना आमी आयकतात. म्हणजे आदर्श राज्य कोणाचे असले जाल्यार रामाचे असले. आजूय तांच्यो कथा वेगवेगळ्या गोष्टीच्या रूपान, गीताच्या रूपान आमी सगळे जण आयकतात आणि भितरसून आनंद घेतात. असो मर्यादा पुरुषोत्तम राम जो ह्या देशान उत्तर प्रदेश राज्यात अयोध्या गावात जन्मल्लो
थंय त्याच्या जन्मस्थानार असलेले मंदिर हे ह्या देशान नसले. ह्या देशात जे आक्रमक आयले ताणे ह्या देशाचे जे मानबिंदू असतात, स्वाभिमान चिन्हां जी असतात ती काबार करपाचो प्रयत्न केलो आणि जेतूनसून ह्या देशात जन्मल्ल्या नागरिकांची नाळ ह्या देशाकडे जोडून उरची ना. आणि तातूंतसूनच निमण्या वेळार प्रयत्न केल्लो हो बाबर ताणे बांदलेली जन्माच्या जाग्यार जे राम मंदिर असले ते मोडून बांदलेली बाबरी मस्जिद ही आमचो देश स्वतंत्र जावन 77 वर्षां जाली तरी सुद्धा अस्तित्वात असली. आमच्या सुदैवान श्री नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वा सकल ह्या देशात फाटली 10 वर्सां राज्य आसा आणि तातूंतसून एक 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 पावलां मारत मारत राम मंदिराची निर्मिती जाता. स्वतंत्र देशात देश स्वतंत्र जाल्यानंतर 77 वर्सांनी जायना पण राम मंदिराची निर्मिती जाता ही सगळ्यांक आमकां एक शुभ वार्ता आसा. मंदिर पूर्ण जायत आयिल्लें आसा, जाल्लें आसा. त्याची व्याप्ती इतली व्हडली आसा की त्याच्या भोवतीची जागा वगैरे ही डेकोरेटिव्ह गोष्टी करपा खातीर, लँडस्केपिंग करपा खातीर अजूनही काही दीस वयतील. पूण येणाऱ्या सोमार दीस 22 तारखेर थंय रामलला म्हणजे जन्मल्लो बालक जो असता ताका रामलला म्हणजे राम बालक जे ताची मूर्ती स्थापन जातली आणि प्राण प्रतिष्ठा जातली. आमच्या सगळ्यांच्या जीवनात हो एक ऐतिहासिक क्षण आसा आणि आम्ही जरी अयोध्येक पावले ना तरी आम्ही घरात बसून किंवा आमच्या मंदिरात बसून एकत्रित सार्वजनिक जाग्याचेर बसून तो कार्यक्रम आम्ही स्क्रीनाचेर तरी पळयतले किमान आणि आम्ही त्या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार जातले. ही सगळी पिढी जी ही गोष्ट पळोवंक शकतली हे खऱ्या अर्थान भाग्यवान आसात. कारण 500 वर्सां पयलीं तितले मंदिर तुडयल्ले उडयल्ले आणि त्याच्यानंतर अनेकदा प्रयत्न करून सुद्धा समाजाचे प्रयत्न फोल ठरले. तुम्ही आम्ही सगळीच भाग्यवान आसात कारण आम्ही सोमारच्या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरतले. आणि म्हणून म्हाका दिसना खंयच्या शाळेन प्रांगणात हो विषय कोणी मांडलो आसतलो. संस्था चालक म्हणून म्हाका दिसता की ही जबाबदारी आमची येता की येदो व्हडलो कार्यक्रम ज्या वेळार देशान जाता तो राष्ट्रीयत्वाच्या दृश्टीतसून पळोवचो. आमच्यान सगळ्यात राम येवचो. कोणूय जर सारको वागलो ना, सारको उलयलो ना जाल्यार त्याच्या उलोवण्यात राम ना म्हणटात. त्याच्यात काय राम ना रे. राम म्हणजे आदर्श गोष्ट अशी समजाली वयता. राम राज्याचो हांवें उल्लेख केलो. हे आदर्श राज्य अशें म्हटलें वता. आणि म्हणून ज्या राज्यात ज्या राष्ट्रात श्रीरामाचे मंदिर जाता आणि त्या मंदिरात बाल्यावस्थेतल्या रामाचे मुर्तीचे पूजन प्राणप्रतिष्ठा जाता तो सोहळो अत्यंत आनंददायी आसा आणि आम्ही सगळ्यांनी भितर सहभाग करूंक जाय. शासनान ताच्या खातीर सुट्टी दिल्ली आसा. सुट्टी दिल्यार ही पिकनीक करपाक न्हय, मजा मारपाक न्हय. सुट्टी दिल्यार ही आम्ही सगळ्यांनी भितर सहभागी जावचे. म्हणून गांवोगांव त्या त्या गांवांतल्या मंदिरांनी पूजा आयोजित केल्ली आसात श्रीरामाच्यो आणि सगळ्यांनी सहभागी जावप अशें म्हटलेलें आसा. आम्ही प्रत्येकान हरमल पंचक्रोशी शैक्षणिक संकुलांत 2100 विद्यार्थी आसात. 2100 विद्यार्थ्यांच्याय घरा 22 तारखेक एक राष्ट्रीयत्व नजरे समोर दवरून हो कार्यक्रम जावचो. कार्यक्रम करता आसतना त्या दिसा ज्या वेळार थंय पूजन चालू आसतलें त्या वेळार आपूण एक तर टीव्ही समोर नाजाल्यार गांवच्या मंदिरांत आसतलो आणि सगळ्या बरोबर सामील जाल्लो आसतलो. टीव्हीचेर नाजाल्यार स्क्रीनाचेर सगळो सोहळो पळोवचो
केन्ना तरी आमकांय मातशें मोठे जातकीर आमकां वचून राम मंदिराक भेट दिवंक जाय असो संकल्पय करचो खूब आवश्यक आसता। आनी म्हणून तुमकां सगळ्यांक ह्या मंदिराच्या निर्मिती संदर्भात शुभेच्छा दिता आसतना आमी प्रत्येकान आपापल्या घरा हे राम मंदिर थंय जाता, रामाची प्राणप्रतिष्ठा जाता त्या वेळार आपल्याय घरांत राममय वातावरण, सात्विक वातावरण निर्माण करपाची आमची जबाबदारी आसा। आणि त्यामुळे सकाळी त्या दिसा घराच्या परिसरात आदले दिसा स्वच्छता करून रांगोळी घालून रामाचो फोटो पुजून त्या दिसा घरांत गोडधोड करचे, कोणेक शेजाऱ्यांक बी हाडून वाटचे, आमंत्रण दिवचे। त्या दिसा साने वेळा जशी आमी दिवाळेक रोशणाई करतात तशी रोशणाई जावची आपापल्या घराचे। जेका रोशणाई शक्य ना ताणें किमान पणट्यो पेटोवच्यो। आमच्या प्रत्येकाकडे पणट्यो असतात, प्रत्येकाच्या घरान, म्हणजे जेका दिसता राम हो आपल्या खातीर आदर्श आसा, राम हो म्हाज्या जिवनात आसचो, रामाची मोठेपण ही म्हाज्या खातीर आदर्श आसची, त्या प्रत्येकान ही गोष्ट करूंक जाय। राम हो आमकां आदर्श आसा म्हणून आमच्या पैकी अनेक जाणांचे नाव राम आसता, लक्ष्मण नाव दवरतात, दशरथ हांगा आमच्या सगळ्या समोरच आसा, रामाचे वडील ते, लव कुश ही नांवां आसतात पूण रावणाचें नांव नासता। कोणें रावणाचें नांव आयकलां? हरमला, पालयण, केरी, मांद्रे, मोरजी, आमचे कडेन सगळे कडले विद्यार्थी आसात, पूण रावणाचें नांव कोण दवरिनात। समाज रामाक आदर्श मानता आनी जो आदर्श आसा तो आदर्श आमच्याच जर येवंक जाय जाल्यार रामाच्यो गोष्टी, रामाच्यो कथा, रामाच्या जीवनातले सगळे प्रसंग हे आमच्या सगळ्या खातीर आदर्श आसूंक जाय। आणि येताच्या सोमवार दीस 22 तारखेक जो कार्यक्रम देशभरात जातलो, नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान ज्यांच्या पुढाकारान हे मंदिरय जाता आणि हो कार्यक्रमय जाता, ते थंय कार्यक्रमाची उद्घाटन करतले। आमी सगळ्यांनी तांकां शुभेच्छा दिवपा खातीर आणि ह्या मंदिरांतसून आपल्या जीवनात प्रेरणा घेवपा खातीर आणि राम मंदिर स्थापन करता आसतना येणाऱ्या काळात ह्या देशात राम राज्य हाडपाचें स्वप्न पळोवपा खातीर, स्वप्न पळयत आसतना आमी ह्या कार्यक्रमात सामील जावया। आमच्या प्रत्येकाच्या घरा कोण विचारपाक येवचो ना, पूण ज्या दिसा रामाची प्राणप्रतिष्ठा जातली त्या दिसा आमचे घर स्वच्छ आसतले, रांगोळी घातलेली आसतले, आमच्या घरार इल्युमिनेशन जाल्लें आसतलें, आमच्या घरांत पणट्यो पेटयल्ले आसतले, राममय वातावरण आमच्या घरात आणि वाड्यार आसतले हेची आमी काळजी घेवया। आमच्या इन्स्टिट्यूशनान ह्या तालुक्यातल्या सगळ्या गावातले विद्यार्थी आसात आणि त्यामुळे हो विषय आणि विचार हो आपल्या पुरतोय सीमित दवरचो न्ही, सगळ्यांक वाड्यार गावात ह्यो गोष्टी जावच्यो। तुमकां परत एक फावट आज अत्यंत कमी वेळान ह्या शिक्षण मंडळाच्या संकुलात एक राममय वातावरण करून हो विषय तुमच्या सगळ्या समोर दवरपाक मेळ्ळो, ह्यामुळे हांव आयोजकाचे कौतुक करता आणि म्हज्या वाणयेक विराम दिता। देव बरें करूं। सरांनी सांगितल्याप्रमाणे हरमल पंचक्रोशी शिक्षण परिवारातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी हे 22 जानेवारीच नाही तर येणारा प्रत्येक दिवस रामाची आठवण काढील। आज आम्ही एक संकल्प करूया की आजपासून दर दिवशी आपण रामरक्षा म्हणून श्री प्रभू रामचरणी लीन होऊया आणि त्यांची कृपा प्राप्त करू। धन्यवाद सर। आता या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल। पसायदान सादर करेल आमची विद्यार्थिनी कुमारी सना सुधाकर साटेलकर।
पसायदान कुमारी सना सुधाकर साटेलकर. ईश्वर